नमस्कार सर्वांना. आज मी तुमच्याशी कोणावर आरोप करण्यासाठी बोलत नाहीये ना कोणाला घाबरवण्यासाठी. आज मी बोलतेय आपल्या मुलांच्या मनात काय चाललंय हे समजून घेण्यासाठी. आज सकाळीच बातमी हाती आली 10वीच्या मुलांचा गँगवॉर हल्ला, हिंसक कृती. सकाळी जे घडलं ते फक्त हल्ला नव्हता, तर अनेक मुलांच्या आत साठलेल्या वेदनांचं, रागाचं, गोंधळाचं प्रतिबिंब होतं, जे की अनेक वर्षानुवर्ष, कित्येक महिने, कित्येक दिवस चाललेलं होतं. आपण एक गोष्ट लक्षात घ्यायला हवी, 10वी-12वीतली मुलं काही गुन्हेगार प्रवृत्तीचे नसतात. ती भावनिकदृष्ट्या अस्थिर अवस्थेत असलेली मुलं असतात. म्हणजेच मुलांचं मानसशास्त्र समजून घ्यायचं म्हटलं तर 14 ते 16 वयोगटातल्या मुलांचा मेंदू विकसित झालेला नसतो. या वयात भावना तीव्र असतात, पण भावना नियंत्रित करण्याची क्षमता त्यांच्यामध्ये कमी असते. म्हणजे काय होतं ना, राग आला लगेच कृती होते, परिणामाचा विचार नंतर येतो. म्हणूनच मी सांगते, हिंसा ही वाईट विचारातून नाही तर भावनांवर नियंत्रण नसल्यामुळे घडते. गँग वॉर का होतो? बहुतेक वेळा मुलं गँगमध्ये जातात, म्हणजे त्यांच्याच हिंसक वृत्तीची काही मुलं एकत्र येतात. त्यांची एक टीम बनते. ओळख हवी असते त्यांना, त्यांना त्यांचा स्वीकार हवा असतो, त्यांना आदर हवा असतो. म्हणजे कोणी अपमान केल्यावर, टोमणा दिल्यावर, कोणी कमी लेखल्यानंतर, कोणी फॅमिलीवर टीका केल्यावर, किंवा कोणी जातीयवाचक किंवा तुमच्या एरियाबद्दल बोलल्याबद्दल त्यांच्या मनात जो राग असतो, त्या वेदना त्या व्यक्त करू शकत नाही, आणि मग तो राग ती हिंसा आणि हत्यारामध्ये बदलली जाते. एक गोष्ट लक्षात ठेवा, हातात चाकू असतो पण जखम मात्र मनात असते. बाळानं, तुमचा राग चुकीचा नाही, तुमचं दुःखही चुकीचं नाही, पण त्या रागावर चाकू उचलणं हा काही पर्याय नाही. एक रागाचा क्षण तुमचं संपूर्ण भविष्य बदलू शकतो. आज राग आवरला नाही, उद्या शिक्षण, करिअर, कुटुंब सगळं थांबू शकतं. राग आला तर बोला, रडा, कोणाला तरी फोन करा, मदत मागा. आई वडिलांसोबत जर भावना व्यक्त करू शकत नसाल तर शिक्षकांना सांगा, काका, मामा, तात्या, तुमच्या जवळच्या व्यक्तीला सांगा. परंतु धारदार शस्त्र उचलण्यापेक्षा कोणाचा तरी हात नक्की हाती धरा. पालकांनो, तुमचं पाल्य शांत आहे म्हणजे सर्वच काही ठीक चाललंय असं नाही. अचानक बदललेली भाषा, त्याचा आक्रमकपणा, मोबाईलपासून दुरावणं, नवीन संशयास्पद मित्र, ही सर्व त्याची इशारे आहेत. म्हणजे आपल्याला जर एखादी वाईट सवय लागली तर आपण ती पटकन जात नाही. तसंच मुलांचंही आहे. मुलांना सांगतो गेम बंद करा किंवा त्यांच्याकडून मोबाईल हिसकावून घेतले जातात, आणि हिसकवलेल्या गोष्टींमुळे कुठलीही गोष्ट हिसकावली तर त्याचा परिणाम मुलांच्या मनावर वाईट होतो आणि ते सुसाईड अटेम्प्टपर्यंत जातात. मुलं डिप्रेशनमध्ये जातात. हे आजूबाजूला बऱ्याचशा केसेस आपण पाहिलेल्या आहेत. तर मुलांना उपदेश नको असतो, तर त्यांचं ऐकून घेणारा त्यांचा जवळचा माणूस त्यांना हवा असतो. मुलांसाठी दररोजचे तुमचे 10 ते 15 मिनिटं द्या. त्यांचं ऐका, दोष न देता, त्यांची तुलना न करता त्यांना समजून घ्या, समजून सांगा. त्यांच्या भावना त्यांना व्यक्त करायला त्यांचं एक हक्काचं व्यासपीठ त्यांना उपलब्ध करून द्या. शाळा महाविद्यालयांना सांगायचं म्हटलं तर शिक्षण देणं सोपं असतं, शिक्षा देणं सुद्धा सोपं असतं, पण समजून घेणं मात्र गरजेचं असतं. शाळांमध्ये समुपदेशक हवा, मुलांना राग कसा हाताळायचा हे शिकवावं, भांडण नाही तर संवाद हा मार्ग असावा. मुलांसोबत त्यांच्या पालकांचं सुद्धा समुपदेशन होणं गरजेचं असतं. किमान आठवड्यातून 2 आठवड्यातून एकदा तरी किंवा महिन्यातून 2 दिवस समुपदेशनाचा कार्यक्रम शाळा महाविद्यालयांमध्ये व्हावा. शेवटचा संदेश जाता जाता सांगते, आज थांबा, आज स्वतःला सावरायला शिका आणि गँगचा भाग होण्यापेक्षा स्वतःच्या आयुष्याचा हिरो तुम्ही व्हा. हातात चाकू नाही तर हातात स्वतःचं भविष्य घडवा.